आपल्या सगळ्यांनाच ओवा परिचयाचा आहे. यामध्ये एक उडनशील तेल असतं, त्याला म्हणतात थायमॉल. त्यामुळेच त्याचा एक तीव्र वास येतो. हा अग्निदीपन, पाचन करणारा आणि वाताचं अनुलोमन करणारा, म्हणजे जर पोट फुगलं असेल तर वात योग्य दिशेनं निघून जावा म्हणून उपयोगी आहे. ओवा शूल कमी करणारा, म्हणजे पोटदुखी किंवा कुठल्याही वेदना कमी करणारा आहे. कफ आणि वाताचा नाशक आहे. म्हणून पोटदुखी, अजीर्ण, जंत किंवा गॅसेस झाले असतील तर भाजलेला ओवा चावून खाणे किंवा 1 कप पाण्यात 1 चमचा ओवा उकळून पिणे याने सुद्धा फायदा होतो. सर्दी, खोकला, कफ किंवा सायनस, डोकेदुखी असेल तर ओव्याची पुरचुंडी गरम करून त्यानं चेहरा, डोक्याला शेक द्यावा. त्यामुळे कफ वितळतो आणि चोंदेलं नाक किंवा सायनस कमी व्हायला मदत होते. आपलं अर्हम आयुर्वेदचं अमृतधारा हे एक लोकप्रिय औषध आहे. यामध्ये सुद्धा ओवा सत्व म्हणजे प्युअर थायमॉल वापरलं जातं. अगदी 1च थेंब अमृतधारा पोटातनं घेतलं तरी सर्दी, अपचन, पोटदुखी कमी होते आणि त्याच्या नुसत्या वासानं सुद्धा सर्दी, डोकेदुखी कमी होते. अशी ही आपली बहुगुणी औषध म्हणजे ओवा.